आणि समाज जर त्याला गुंड म्हणत असेल तर तो गुंड मी. पॉलिटिक्स मध्ये जे लोक असतात थोडाफार त्यांच्याकडून गुंडेगिरीचा प्रॉब्लेम होतो किंवा अशा गोष्टी केल्या जातात, तर त्याचं कसं उत्तर आहे? आमचे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलंय, शंड म्हणून जन्माला येण्यापेक्षा गुंड म्हणून जन्माला आलेलं कधीही सांगा, बरोबर. गांडू म्हणून जन्माला येऊ नका. हा. तुम्ही एक गुंड असं नाही म्हणते की तुमची प्रवृत्ती गुंड असली पाहिजे, तुम्हाला मारहाण करायची, पण समाजासाठी जर आवाज उचलत असेल आणि समाज जर त्याला गुंड म्हणत असेल तर तो गुंड मी. उद्या जर लोक म्हणले या मेघराज लोखंड गुंड आहे, हा समाजासाठी काम करतो, मेघराज लोखंड गुंड आहे, ना की मी जाऊन रस्त्यावर भांडणं करत, तू का माझ्याकडे बघितलं, तू का मला खुन्नस दिली, असं ती भांडणं आम्ही करत नाही. तर समाजाचं शोषण होतंय, जिथं लोकांना गरज आहे तिथं जर आम्ही आवाज उचलत असेल आणि आमचा आवाज जर थोडा हाय होत असेल आणि तिथून हाय होऊन लोकांचं काम होत असेल, आम्हाला अभिमान आहे, आम्ही गुंड आहे. आम्ही बरोबर. बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते, हम्म. एकनाथजी शिंदे साहेबांचे कार्यकर्ते, आणि आम्ही हातात बांगडे घालणारे नाहीये. महाराजांचं पण एक वाक्य होतं, त्या वाक्याला आम्ही मानणार आहे. ते वाक्य काय आहे की स्वतःच्या मनगटात ताकद असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही, आणि ज्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत असेल त्यांनी यावं नाही. महाराजांनी विचार केला का निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज सगळे विरोधात आहे, मी का लढू, त्यांची दहशत आहे, ते गुंड आहेत असं म्हणले का महाराज? नाही म्हणले ना. संपवायचं होतं त्यांना आणि आपलं राज्य आणायचं होतं, आया बहिणींची इज्जत, ह्या गोष्टी महाराजांच्या होत्या. म्हणून महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ना की घाबरलं. आपलं महाराजांचं वारसा आहे, आमचा पक्ष शिवसेना आहे, शिवाजी महाराजांची सेना, आम्ही कशा असू दहशतीला घाबरणारे आम्ही नाही.